नाही, याच्यामध्ये असं आहे की देशाचे उपराष्ट्रपती मिस्टर धनखड यांनी हा एक मुद्दा उपस्थित केला आहे. त्याला सरळ सरळ सरकारची भलामण म्हटलं पाहिजे. की उपराष्ट्रपती आहेत, संविधानिक पदावर आहेत, म्हणून फक्त चमचेगिरी हा शब्द मी वापरत नाही. पण सर्वोच्च न्यायालयानं काय करावं, कोणते आदेश द्यावेत, या संदर्भात जर सरकार पक्षाची एक व्यक्ती संविधानिक पदावर बसलेले आदेश देत असेल तर मग सुप्रीम कोर्टाला टाळच लावलं पाहिजे. राष्ट्रपती जो हा आहे, राष्ट्रपती हे एक घटनात्मक पद नक्कीच आहे, पण राष्ट्रपतीला स्वतःचा निर्णय घेण्याचा अजिबात अधिकार नाही. कॅबिनेटच्या सल्ल्यानुसार राष्ट्रपती आणि राज्यपाल यांना काम करावं लागतं. कॅबिनेटने सांगितलं एखाद्या बिलावर सही करा, बिल मंजूर केलाय तर राष्ट्रपती करतील. कॅबिनेटने म्हटलं एखादी गोष्ट करू नका तर राष्ट्रपती करणार नाही. राष्ट्रपतींचं भाषण जे आहे ते पार्लमेंटच्या सुरुवातीला केलं जातं, तेही सरकार बनवून देतं. सरकारचे दिलेलं भाषण फक्त राष्ट्रपती वाचतात. त्यात राष्ट्रपती स्वतःचा एक शब्दही घालू शकत नाहीत. अशा वेळेला राष्ट्रपती किंवा राज्यपाल हे त्यांच्याकडे निर्णयासाठी आलेल्या फाईल्स, शासकीय विचारांच्या फाईल्स, बिलं असतील, अन्य काही गोष्टी असतील, ती जर महिनोन महिने अनिर्णित अवस्थेत ठेवत असतील तर त्यांना तो अधिकार आहे का? राष्ट्रपतींनाही निर्णय घेण्यासाठी कालमर्यादा असायला पाहिजे आणि आहे. हे फक्त सर्वोच्च न्यायालयानं सांगितलंय संविधानाचा आधार घेत. त्याच्यामध्ये सरकारला एवढ्या मिरच्या लागण्याचं कारण नाही. खरं म्हणजे राष्ट्रपतींकडे आम्ही स्वतः गेलो होतो की महाराष्ट्राचे राज्यपाल जे त्यांच्या अखत्यारीमध्ये येतात त्यांनी बेकायदेशीरपणे निर्णय घेऊन घटनाबाह्य सरकार महाराष्ट्रात बसवलेलं आहे. घटनाबाह्य पद्धतीनं बहुमत चाचणीचा निकाल दिलेला आहे. घटनाबाह्य पद्धतीनं राजभवनामध्ये राजकीय म्हणजे भाजपचा अड्डा केलेला आहे. इतकंच नव्हे तर या महाराष्ट्रामध्ये अस्थिरता आणि फुटीरतेला उत्तेजन देण्याचं काम राज्यपाल करतायत. हे आम्ही त्यांना जेव्हा सांगायला गेलो तेव्हा त्यांनी फक्त 2 शब्द आमचे ऐकले, आमचं निवेदन घेतलं. त्याच्यावरती अद्याप निर्णय घेतलेला नाही. निवडणूक होऊन गेली. मग अशा राष्ट्रपतींच्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयानं काही भूमिका घेतली तर त्याच्यावरती सरकारच्या चमच्यांना मिरच्या झोडण्याचं कारण काय? तुम्ही धमक्या देताय सर्वोच्च न्यायालयाला. आज या देशातल्या जनतेची एकमेव जो आशेचा किरण कोणता असेल थोडाफार प्रमाणात तर ते फक्त सर्वोच्च न्यायालय. तो आशेचा दिवा सुद्धा आपण विझवायचा प्रयत्न करता असं मला वाटतं. अशा अनेक गोष्टी आहेत की आता आमचाच निर्णय आमदार अपात्रतेसंदर्भात सर्वोच्च न्यायालयानं किंवा सर्व न्यायाधीशांनी 2.5-3 वर्ष ऐकल्यावर काय निर्णय दिला? काय दिला? घटनेच्या 10व्या कलमात म्हणजे अनुच्छेद 10 आहे, सेक्शन 10 पक्षांतर विरोधी, त्याची सरळ सरळ हत्या झाली. सरळ सगळे आमदार अपात्र ठरायला पाहिजे अशी आमची भारतीय घटना सांगते. अनुच्छेद 10 सांगतोय. त्याचं पालन केलं नाही तेव्हा आमच्या उपराष्ट्रपतींना जाग आली नाही की सर्वोच्च न्यायालय चुकीचं वागतंय म्हणून. पण सरकारवर काही दिशादर्शक असं मार्गदर्शन सर्वोच्च न्यायालयानं केल्यावर याला मिरच्या लागतात. त्याच्यामुळे उद्या हे लोक म्हटले सर्वोच्च न्यायालयाची गरज नाही, टाळं लावा. सर्वोच्च न्यायालयाचा उल्लेख सुपर पार्लमेंट असा केला. मुळात पार्लमेंट राहिलेली नाही तर सुपर पार्लमेंट कशी काय? पार्लमेंटमध्ये देशाच्या आणि जनतेच्या प्रश्नावर चर्चा होऊ देत नाहीत असे आमचे राज्यसभेचे चेअरमन यांना न्यायालयाची चिंता पडली की न्यायालय सुपर पार्लमेंट झालंय. काय हा प्रकार आहे? त्याच पार्लमेंटमध्ये तुमचा देखील आवाज दाबला गेला होता. मात्र विरोधी पक्षाचे माईक बंद केले जातात. विरोधी पक्ष नेत्यांना बोलू दिलं जात नाही. माझा अनुभव सांगतो. मी फक्त इतकंच बोललो की
कुंभमेळ्यामध्ये 200 नाही तर 200 पेक्षा जास्त लोकांच्या मृत्यूची माहिती आहे. लगेच माझा माईक बंद केला. कुंभमेळ्याच्या त्या चेंगराचेंगरीमध्ये 200 नाही तर 2000पेक्षा जास्त लोक मेल्याची माहिती आहे. असं बोलण्याची अवकाश सुरुवात केली आणि माझा माईक बंद केला. म्हणजे पार्लमेंटच तुम्ही चालवत नाही तर न्यायालयाला सुपर पार्लमेंट काय म्हणताय? सर, पक्ष फोडण्यासाठी टोळ्यांसारखा पोलिसांचा वापर केला जातो असं उद्धव ठाकरेंनी परखड मत मांडले. त्या अगोदर देखील टाळा लावून धमकी द्यायचं काम सुरू होतं काँग्रेसच्या राजवटीत. हा विषय काय त्यांच्या भाषणामध्ये आलाय पक्षप्रमुखांचा. या निवडणुका जिंकण्यासाठी, निवडणुका लढवण्यासाठी पोलीस यंत्रणेचा कसा वापर केला जातो हे नवीन राहिलेलं नाही. कालच बीडमधलं एक पोलीस इन्स्पेक्टर किंवा काय PS आहे, काय त्याचं नाव, त्याला अटक केली. त्याने काय सांगितलं, EVM मशीनवरचा पहारा हटवण्यासाठी त्यांना 10 लाख रुपये दिले ना. काय चौकशी केली? म्हणजेच पोलीस यंत्रणेचा वापर हा प्रत्येक स्तरावर तुम्ही निवडणुका जिंकण्यासाठी, EVM मध्ये घोटाळा करण्यासाठी केलेला आहे. उद्धव साहेब तेच म्हणालेत काल. चला, काय आहे अजून? मराठी आणि म्हणजे मराठी हिंदी, त्यात हिंदी भाषेची सक्ती हा वाद आता आणखी चिघळताना दिसतोय. बघा, चिघळत नाही आहे तो. राज ठाकरेंविरोधात पोलिसात तक्रार केली. हे सगळं ठरवून चाललंय. महानगरपालिका निवडणुकीच्या आधी कोणता वाद निर्माण करता येईल ह्याच्यावरती कॅफेमध्ये खल झाला. आणि त्यानंतर बघा, मराठीच पाहिजे ना या मुंबईमध्ये, त्याच्याविषयी काय आक्षेप असण्याचं कारणच नाहीये. महाराष्ट्राला आणि मराठीला सगळ्यात जास्त धोका कोणापासून असेल तर हिंदीपासून नसून तो गुजरातीपासून आहे. लक्षात घ्या, महाराष्ट्राला आणि मराठीला सगळ्यात जास्त खतरा, डेंजर, धोका हा कोणापासून असेल तर तो गुजराती लॉबीपासून आहे, गुजराती भाषेपासून आहे. ज्यांनी संपूर्ण पश्चिम मुंबईचं गुजरातीकरण करण्याचा प्रयत्न केला, त्याच्यावरती गाव कोणी बोलत नाही. भाजपला वाईट वाटेल म्हणून काय? त्याच्यावरती कॅफेत चर्चा होते का? त्याच्यामध्ये कधी कॅफेवर चर्चा झाली का? त्याच्यावरती कधी कोणी त्या गुजराती लॉबीच्या विरुद्ध किंवा गुजराती भाषेच्या आक्रमणाविरुद्ध महाराष्ट्रावर कुणी काळं फासणं, किंवा जे गुजराती बोर्ड लागलेले आहेत ते जाळणं, ते आम्ही करतो आहोत. हिंदीच्या सक्तीविरुद्ध आमचा वाद आहे. हिंदी भाषेला वाद असण्याचं कारण नाही. आणि हे शैक्षणिक धोरणाच्या भागापुरतं मर्यादित आहे. पण महापालिका निवडणुकीच्या आधी त्यांना हे नवीन नवीन वाद निर्माण करायचे आहेत. कॅफे पण चालला पाहिजे ना. नाही, पण राऊत साहेब, तुम्ही ज्यावेळेस मनसेवर असा एक आरोप करतात, टीका मी मनसेवर कुठे, मी कॅफेमध्ये चर्चा होतात. पण तेही हा मुद्दा उपस्थित करतात की आदित्य ठाकरेंनी त्यांच्या प्रचारात वरळीत केमछोचे बॅनर लावले होते. केमछो बघा, त्यांनी एक बॅनर लावला केमछो, आम्ही लावला तो. आम्ही कोणावरती आक्रमण केलं नाही की त्याने आक्रमण केलं नाही. पण सरळ सरळ गुजरातमधून येणारे नेते, घाटकोपरची भाषा गुजराती, बोरिवलीची भाषा गुजराती, अमुक भागाची भाषा गुजराती, ह्याच्यावरती हे का उसळत नाहीत? का अमित शहाना वाईट वाटेल म्हणून, की नरेंद्र मोदी, फडणवीस यांना मानसिक त्रास होईल म्हणून अशा प्रकारे हिंदी विरोध सुरू केलाय? या देशामध्ये मी देशाची भूमिका म्हणतो, एक संपर्क भाषा म्हणून हिंदी ही आहेच. राष्ट्रभाषेचा दर्जा तिला दिला, जरी राष्ट्रभाषा नसली, कारण संपूर्ण देशामध्ये कोणतीही तरी एक भाषा पाहिजे, ती हिंदी आहे. शालेय अभ्यासक्रमासंदर्भात महाराष्ट्रामध्ये मराठी पहिल्या क्रमांकावर असायला पाहिजे. आणि मराठी पहिल्या क्रमांकावर असण्यासंदर्भात कोणाचं दुमतच नाहीये. तुम्ही तिसऱ्या भाषेच्या, त्रिसूत्री भाषा जो आहे प्रकार, हा विषय तिसऱ्या भाषेसंदर्भात आहे. ज्याला घ्यायचे ते घेतील, पण सक्ती करायची नाही. मिस्टर फडणवीस, हा महाराष्ट्र आहे, आम्ही बोलतोय ना हिंदी. आम्ही दिल्लीत देशात जाऊन हिंदीच बोलतो. आमची मुलं परदेशात शिकत नाहीयेत. आमची मुलं पॉप संगीत गात नाहीयेत. लक्षात घ्या. तुम्हाला असं वाटत नाही का की दक्षिणेतले लोक जितके त्यांच्या भाषा आणि अस्मितेविषयी कडवट आहेत, तितके
मराठी लोक आपल्या भाषा अस्मितेसाठी कडवटपणा कमी दाखवत आहेत, त्यामुळे तुमचा ही सक्ती- तुमचा ही सक्ती जी होते- तुमचा गैरसमज आहे. दक्षिणेतले लोक हा जो विषय आहे ना, तर दक्षिणेतले राज्यकर्ते म्हटलं पाहिजे. दक्षिणेतले राज्यकर्ते कडवट आहेत, जेवढे आमचे नाही आहेत. आमचे गुलाम आहेत ना, आमचे व्यापारी आहेत, आमचे धंदेवाईक आहेत, आमचे दिल्लीचे चरणदास आहेत. आता हे सगळे राज्यकर्ते, आता राज ठाकरे अमित शहाशी कोणत्या भाषेत बोलतात? कोणत्या भाषेत बोलतात? राज ठाकरे मोदींशी कोणत्या भाषेत बोलतात? स्पष्ट करा. किंवा आता एकनाथ शिंदे आणि त्यांची जी टोळी आहे सनशी, ते अमित शहा आणि म्हणजे कोणते नरेंद्र मोदीशी कोणत्या भाषेत बोलतात? इंग्रजीमध्ये बोलतात, जर्मनीमध्ये बोलतात की फ्रेंच भाषा? त्यांनी फ्रेंचचा कोर्स केला आहे. सांगावं त्यांनी. तुम्हाला संपर्क भाषा म्हणून, संवादाची भाषा म्हणून हिंदीतच संवाद करावा लागतो. ज्याचे इंग्रजीचे वांदे आहेत त्यांना हिंदीचा आधार घ्यावाच लागतो ना. ही कशाला नाटकं करताय? शालेय शिक्षण बघा, 5वी नंतर आम्ही हिंदी शिकलो शाळेत, ते आमचं अजूनही हिंदी मजबूत आहे. या मुंबईमध्ये किंवा महाराष्ट्रात आणि देशात फिरताना आम्हाला हिंदीचा आधार घ्यावा लागतो. मी तर चेन्नई, बेंगलोरला हिंदीत बोलतो जाऊन, मला कोणी अडवत नाही. इंग्लिशही बोलतो. मराठीवरती आम्ही आक्रमण होऊ देणार नाही, ही आमची भूमिका कायम आहे. म्हणजे मराठी आई आहे, इतर भाषा आमच्या मावश्या आहेत. आम्ही मावश्या मारून आई मारून मावश्यांचं रक्षण नाही करणार, ही बाळासाहेब ठाकरेंची भूमिका आहे. हे आम्हाला काय सांगतायत? सर, दोन प्रश्न आहेत महत्वाचे. एक तर यवतमाळ सारख्या भागामध्ये इतकी भीषण पाणी टंचाई आहे की त्या ठिकाणी एका महिलेचा मृत्यू झाला आहे. वर्धा, अकोला या ठिकाणी देखील मोठ्या प्रमाणामध्ये अजूनही पाणी टंचाईमुळे महिलांचे मृत्यू झालेले आहेत. काय वाटतं, या भीषण पाणी टंचाईबद्दल सरकार गंभीर आहे असं वाटतं? सरकार अजिबात गंभीर नाही ना. पाण्याच्या प्रश्नावर सरकार, मुंबईमध्ये पाण्यासाठी मोर्चे निघतात प्रथमच, नाशिकमध्ये मोर्चे निघतात पाण्यासाठी. यवतमाळ म्हणजे विदर्भ, मराठवाडा तर तहानलेलाच आहे. मृत्यू होत आहेत पाण्याशिवाय तडफडून. काय राज्याचे 2 उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री करतायत सांगावं ना जरा. काय करतायत? हे सगळे टँकर माफियांचे सूत्रधार आहेत. भारतीय जनता पक्षामध्ये जे अर्थपुरवठा आहेत करणारे, हे सगळे मोठ्या प्रमाणात टँकर माफिया सुद्धा आहेत. या टँकर माफियांकडून हे पैसे घेतात. राज्य हे मंत्री, आमदार, खासदार भाजपचे किंवा एसएनसीचे, हे काय करणार? आम्हाला पाणी देणार? कुठून आणणार आहे पाणी? हे यांच्याकडे काय योजना आहे? यांच्याकडे कोणत्याही प्रकारची पाण्याच्या संदर्भातल्या योजना नाही आहे. हे अत्यंत दुर्दैव आहे महाराष्ट्र. सर, दुसरी एक महत्वाची बातमी सर, 15 एप्रिल ही डेडलाईन दिलेली होती परिवहन मंत्र्यांनी की सगळ्या ज्या एसटी बसेस आहेत किंवा जुन्या भंगारातल्या बसेस डेपोमधून काढायला, पण अजूनही हा जो शासकीय विषय आहे, त्याच्यावरती आमचे लोक बोलतील. हिंदी में जाना चाहेंगे सर, उपराष्ट्रपति का जो भाषण है आपने सामने में भी लिखा है, और कपिल सिब्बल ने कहा ये एक न्यूक्लियर अटैक है अपने सिस्टम के ऊपर से। डेफिनेटली कपिल सिब्बल जी को कानून की और संविधान की जानकारी ज्यादा है. अगर हमको कुछ जानकारी लेनी है तो हम सिब्बल साहब से ही लेते हैं. भाई, ये जो है राष्ट्रपति हमारे, ये एक डेकोरेटेड पोस्ट है. जैसे मुंबई में मेयर होता है, उनको कोई अधिकार नहीं है. राज्यपाल को कोई अधिकार नहीं है. राष्ट्रपति तो कैबिनेट के एडवाइस से काम करता है. राष्ट्रपति तो भाषण पढ़ता है, मेरी सरकार, उनकी सरकार नहीं है, वो चुनी हुई सरकार है. वो सिर्फ ठप्पा मारता है. उनको रबर स्टैम्प कहा जाता है ना, और रबर स्टैम्प की उपाधि किसने दी? बीजेपी ने दी है, संघ ने दी है रबर स्टैम्प. जो अगर रबर स्टैम्प को कहा है कि आप, आपके पास जो कागज है उसके ऊपर स्टैम्प मारने का काम, रबर स्टैम्प मारने का काम फास्ट कर लीजिए, काम बहुत पेंडिंग है, तो उसमें गलत क्या है? सुप्रीम कोर्ट को यह अधिकार है, यह अधिकार संविधान ने दिया है कि राष्ट्रपति को भी वो मार्गदर्शन कर सकते हैं. अगर राष्ट्रपति को कैबिनेट मार्गदर्शन कर सकती है, प्रधानमंत्री मार्गदर्शन कर सकते हैं, तो सर्वोच्च न्यायालय क्यों नहीं कर सकते भाई? क्यों नहीं कर सकते? आप, आपके पास विधेयक जाएंगे, बिल जाएंगे, कुछ कागज जाएंगे, तो आप महीनों 5-5, 6-6 महीने निर्णय नहीं लेंगे, तो देश कैसा चलेगा?
गवर्नर हाउस में तमिलनाडु में क्या हुआ, कैबिनेट ने या विधानसभा में जो विधेयक मंजूर किए आप उनको भी 4-4, 5-5 महीने क्लियर नहीं करते। सुप्रीम कोर्ट ने कहा है ना ये बात। लेकिन अगर सरकार की चमचेगिरी किसी को करनी है संवैधानिक पद पर बैठे व्यक्ति को, तो उनको कौन रोक सकता है। हम लोग गए थे राष्ट्रपति जी के पास, जब वहां यहाँ के राज्यपाल ने गैर कानूनी काम किया, एक असंवैधानिक सरकार बिठाई, हमारा विधानसभा का स्पीकर का चुनाव तक नहीं होने दिया, ये सब हम हमारी शिकायत लेकर गए। तो क्या किया राष्ट्रपति ने, अब तक निर्णय नहीं हुआ है उसके ऊपर। तो राष्ट्रपति के पास जाना क्यों है भाई? अगर आप निर्णय नहीं ले सकते, आप मोदी जी को पूछेंगे, आप बीजेपी के प्रेसिडेंट से पूछेंगे क्या करना है, तो आपके पास क्यों जाना है? सर्वोच्च न्यायालय ने, सुप्रीम कोर्ट ने तो यही कहा है। हाँ सर, राज्यपाल को जो है लिमिट दी गई है, जो शैलेंद्र ने ट्वीट किया हुआ है, पर अपने जो राष्ट्रपति थे जो बंगाल में थे उस वक्त उनकी भी एक मनमानी चालू थी, तो ये कहा कि ये गलत है, ये एक तरीके से हम पे अटैक किया जा रहा है टाइम लिमिट बनाकर। कि आपको उसका आज के जो राज्यपाल है वो संघ के प्रचारक है। आप तमिलनाडु के राज्यपाल की बात देखिए क्या कर रहे हो, राजभवन में संघ की शाखा चला रहे हैं। अगर आपको संघ की शाखा चलानी है या संघ में काम करना है तो आपको कोई रोकेगा नहीं, वो आपका एक व्यक्तिगत स्वतंत्र है। तो आप इस्तीफा दीजिए और बाहर जाइए। आज हर एवरी राजभवन क्या चल रहा है, बीजेपी का अड्डा बन गया है, राजनीतिक अड्डा बन गया है। संविधान उसे मान्यता नहीं दे रही है, फिर भी ये हो रहा है। तो हमारे उपराष्ट्रपति हमारे राज्यपालों को कभी डांटता है क्या कि भाई ये ठीक नहीं है, राजभवन में जो चल रहा है ना गुंडागर्दी, ये बंद करो। लेकिन जब सुप्रीम कोर्ट ने अपने अधिकार का इस्तेमाल करके राष्ट्रपति जी को कुछ मार्गदर्शन किया है तो सबको मिर्ची लगती है। डॉक्टर साहब, राज ठाकरे हिंदी भाषा के सख्ती के खिलाफ है। राज्य सरकार की जो नई एजुकेशन पॉलिसी है उसमें उन्होंने आक्षेप व्यक्त किया है और महाराष्ट्र को या मराठी भाषा को सबसे ज्यादा खतरा अगर किसी से है वो हिंदी भाषा से नहीं है। हिंदी तो हमारी राष्ट्रभाषा का दर्जा मिलने वाली एक बड़ी भाषा है, पूरे देश में बोली जाती है, हम बोलते हैं। मैं अभी बोल रहा हूँ ना, मुझे कुछ किसने रोका है? पार्लियामेंट में मैं कोशिश करता हूँ कि मैं हिंदी में ही बोलूँ, मेरी भाषा का सम्मान रखूँ। लेकिन महाराष्ट्र को, मराठी भाषा को सबसे बड़ा धोखा है वो गुजराती से है। पूरा मराठी पर गुजराती भाषा का आक्रमण और गुजराती संस्कृति का आक्रमण जो हो रहा है जानबूझकर, कुछ व्यापारी कर रहे हैं, उससे धोखा है। हमको उसके खिलाफ बात करनी चाहिए, उसके खिलाफ लड़ना चाहिए। कोई आता है नेता बीजेपी का और बोलता है इस एरिया फलाना महाराष्ट्र का एरिया, उसकी भाषा गुजराती है। आप कौन हो भाई? उसके ऊपर राज ठाकरे के लोगों ने कुछ आवाज उठाया क्या? अगर आवाज उठाएंगे तो मोदी और शाह नाराज होंगे, फिर गुजरात आ गया। मेरा ये सवाल है वो लोगों से कि आप मोदी जी और शाह जी से जब मिलते हो जाकर दिल्ली में, किस भाषा में बात करते हो? गुजराती में करते हो या हिंदी में करते हो? महाराष्ट्र को बता दीजिए कौन से भाषा में आप बात करते हो ये लोगों से, बताइए। हिंदी में ही करते हो तो हिंदी विरोध क्यों है? हाँ, एजुकेशन सिस्टम में किसी भी भाषा की सख्ती नहीं होनी चाहिए और मातृभाषा जो है हमारी सबसे ऊपर होनी चाहिए। यहाँ इसलिए तो लिंग्विस्टिक स्टेट बने हैं। महाराष्ट्र ने तो 106 शहीदों की बलि चढ़ाई है। यहाँ सबसे ऊपर रहेगी हमारी मातृभाषा, चाहे मराठी हो, चाहे बंगाली हो, चाहे गुजराती हो, चाहे पंजाबी हो, चाहे तमिल हो, चाहे कन्नड़ हो, चाहे मलयाली हो, हिंदी हो। मातृभाषा सबसे ऊपर है, बाद में सब जो है अपनी अपनी इच्छा से करेंगे। राउत साहब, लेकिन एक सवाल ये है कि इलेक्शन कैंपेन में शिवसेना भी गुजराती कैंपेन करते, केंद्र गुजराती, जैसे आदित्य ठाकरे के, वो आदित्य ठाकरे के पोस्टर लगे तो क्या हो गया? तो आप उसे आक्रमण बोलते हो, मैं आक्रमण की बात कर रहा हूँ। हम सब भाषा का और सब लोगों का सम्मान करते हैं। आप ये छोटी छोटी बात लेकर सवाल मत करिए। अगर मैं जहाँ रहता हूँ वहाँ गुजराती भाई है मेरे साथ अभी बैठे, उनसे हमारा क्या झगड़ा है? मैं आक्रमण की बात कर रहा हूँ। मैं उनकी गुजराती भाषा का सम्मान करता हूँ। मैं गुजराती थिएटर जाकर देखता हूँ। मैं ऐसा आदमी हूँ जैसे हिंदी थिएटर देखता हूँ वैसे गुजराती थिएटर का भी सम्मान करता हूँ। चलिए, थैंक यू। कॉर्पोरेशन चुनाव का ये सब कॉर्पोरेशन चुनाव का खेल चल रहा है भाई।
शिवाजी पार्क में कैफे बना है पॉलिटिकल, वहां जाकर लोग बैठते हैं, चाय पानी करते हैं और इस प्रकार से आइडिया छोड़ देते हैं, हवा में पतंग उड़ाते हैं। सर ये जो ऐसे अब तक इतने पतंग उड़ाए वहां बैठकर, एक भी ऊपर नहीं गए, सब कटी पतंग है। सर ये जो विवाद GR जलाया गया था, ये चुनाव, ये राजनीतिक विवाद है, ये चुनाव के बाद खत्म हो जाएगा। राज ठाकरे ने कौन सा विवाद आगे तक लेके गए मुझे बताइए। आप बैंकों में क्या था, सब मारामारी मालूम है ना, फडणवीस ने दम दिया, पिछाड़ गए। बैंकों में गए थे ना लोग मराठी करके, तो क्या हो गया, 24 घंटे में पिछाड़ गए। चलिए।